महाराष्ट्र सरकार ने बड़ा फैसला लेते हुए 2011 से पहले के अतिक्रमण को नियमित करने की घोषणा की है। 1500 स्क्वायर फुट तक जमीन वैध होगी। 15 लाख परिवारों को फायदा मिलेगा। वहीं एलपीजी और पेट्रोल को लेकर अफवाहों से बचने की अपील चंद्रशेखर बावनकुळे ने की है। और आगे उन्होंने क्या कहा, ये देखते हैं। माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारने आणि खास करून महसूल खात्याने 1500 फुटापर्यंत जर अतिक्रमण असेल, त्याचं 500 फूट असेल त्यांना 500 फूट पर्यंत, ज्यांचं 700 फूट असेल त्यांना 700 फूट पर्यंत, पण 1500 फूट पर्यंत आता 2011 पूर्वीचे सरकारी जागेवरचे अतिक्रमण हे नियमाकुल करता येईल असा निर्णय घेतला आहे। आम्ही राज्याच्या जनतेला निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर सरकारी जागेवर असलेल्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे, त्यांचा प्लॉट त्यांना घर बांधकामाकरता मिळाला पाहिजे, याकरता हा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये जवळपास 15 लाखाच्या वर परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होणार आहे। ज्या ठिकाणी जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करून द्यायचं आहे। 1500 फुटाच्या वरचं अतिक्रमण आम्ही काढून टाकू, ते कायदेशीर करणार नाही, पण 1500 फुटापर्यंत कंपल्सरी नाहीये। 500 फूट 700 फूट जेवढं अतिक्रमण असेल तेवढं कायदेशीर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि यापूर्वी प्रधानमंत्री योजनेचं घर मंजूर झालं, त्यांनाच पट्टा मिळत होता। आता सरसकट सर्वांनाच पट्टे वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, महसूल खात्याने घेतलेला आहे। आणि यामध्ये लोकांना आता गरीब माणसांना त्यांच्या हक्काचे घरं मिळणार आहे। यानंतर पट्टा मिळाल्यानंतर फक्त 1000 रुपयामध्ये त्यांची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय हाही सरकारने घेतलेला आहे। दुसरं एक महत्त्वाचं की जे राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गाचे जे जमिनीचे भूसंपादन आहे, या भूसंपादनाकरता जर शेतकऱ्याला जमिनीचे पैसे कमी मिळाले तर लवादाकडे जावं लागतं, आर्बिट्रेटरकडे जावं लागतं। या राज्यामध्ये आर्बिट्रेटरच्या नियुक्त्या खूप दिवसापासून प्रलंबित होत्या आणि त्यामुळे 28,000 प्रकरणं शेतकऱ्यांचे हे लवादाकडे आर्बिट्रेटरकडे होते। आता आम्ही या ठिकाणी 57 लवादाची नियुक्ती केली, 57 आर्बिट्रेटरची नियुक्ती केली आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या सर्व शेतकऱ्याच्या केसेस आता अंतिम होतील, याकरता निर्णय सरकारने घेतला आहे। मी स्पष्टपणे सांगतो, कुठेही एलपीजी कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही। फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता। घरी समजा माझ्याकडे सिलेंडर असेल 8-10 माझ्याकडे, तर मी माझे सर्व सिलेंडर भरून ठेवण्याच्या चक्करमध्ये आहे। माझ्याकडे 4 सिलेंडर आहेत, 4ही सिलेंडर भरून ठेवायचे, यामुळे रांगा लागतात आहे। म्हणजे लोकांना असं वाटतं पुढच्या महिन्यात काय होईल, 8 दिवसांनी काय होईल, 10 दिवसांनी काय होईल। आता पेट्रोलच भरून ठेवायचं 100 लिटर घरी। आता मात्र काल परवा ते अमरावती रस्त्यावर पूर्ण पेट्रोल पंप खाली आहे, आधी लोकांनी खूप भरून ठेवलंय। त्यामुळं साठेबाजी सारखा प्रकार करू नये, घरी काही भरून ठेवू नये, आणि त्यामुळं कुठलेही एलपीजी सिलेंडर आता कमी नाही होणार। त्या ठिकाणी सरकारी तशी व्यवस्था उभी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही पद्धतीने ह्या ज्या अफवा सुरू आहे, मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका, अशा कुठलाही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू नका। आपल्याकडे एखादं शस्त्र आहे सोशल मीडियाचं आणि मीडियाचं, त्यावर चुकीचा वापर होऊ नये, जनतेला कुठलाही घाबरू नये। या ठिकाणी पर्याप्त एलपीजी आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे। नाही, आता प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, याकरता एसओपी तयार होत आहे। धनदांडग्या लोकांना, ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडा वेळ होईल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत। कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे।